चला आज मी तुम्हाला इंग्रजी भाषेची एक गंमत सांगणार आहे. काय सांगणार आहे? इंग्रजी भाषेची गंमत. बघा हे शब्द तुमच्या डोळ्यासमोरून गेलेले आहेत. गुड म्हणजे काय? चांगला. चांगला. वूड म्हणजे काय? लाकूड. आयर्न म्हणजे काय? लोह. लोह. एअर म्हणजे काय? हवा. हवा. एअर म्हणजे हवा. पेन म्हणजे काय? वेदना. वेदना. तुम्हाला दुखतं का नाही लागल्यावर? त्याला म्हणायचं पेन. आणि आर्म म्हणजे बाहू. बाहू. आता लक्ष द्या अथर्व, या शब्दांच्या पुढे एक अक्षर जोडलं की या सगळ्यांचा अर्थ बदलतो. बघायची गंमत? याचा अर्थ बदलतो. आता हा गुड आहे. या गुडच्या पुढे जर मी यस लावला, गुड्स म्हणजे गुडचा अनेक वचन नाही. चांगला, चांगले तसलं नसतं. तो एक गुण आहे ना, त्याचं अनेक वचन होऊ शकतं का? नाही. गुड्स याचा अर्थ होतो सामान किंवा साहित्य. आपण जे दुकानातून आणतो ना, ग्रोसरी शॉप मधून, किराणा मालाच्या दुकानातून, त्याला म्हणायचं सामान, साहित्य. त्याला इंग्रजीमध्ये म्हणायचं गुड्स. कळते? अनिरुद्ध, गुड्स. गुडचं काय झालं? गुड्स. एस लावला की अर्थ बदलला. आता काय लिहिलंय? वूड. त्याला मी वुड्स केलं. माहिती याचा अर्थ काय होतो? वुड्सचा अर्थ होतो जंगल. काय होतो? जंगल. एका अक्षरामुळे अर्थ बदलला. जेव्हा तुम्ही लाकूड, लाकडे, तेव्हा वूड, वुड्स करू शकता. पण एखाद्या धड्यामध्ये त्याचा अर्थ काय दिलाय? वुड्स म्हणजे जंगल दिलंय का जास्त लाकडे दिलंय? अनेक वचन. ते पण बघितलं पाहिजे. वुड्स म्हणजे जंगल. आयर्न. आयर्न म्हणजे काय? लोह. आणि हा आयन्स म्हणजे काय माहितीये का? चोरांना पकडल्यानंतर पोलीस काय करतात? हतकडी घालतात. बरोबर. त्याला मराठीत काय म्हणतात? हतकडी हिंदी शब्द झाला. मराठी शब्द माहितीये? बेडी. काय म्हणतात? बेडी. बेडी. आपण म्हणतो ना हातात बेड्या घातल्या, त्याला इंग्लिश मध्ये म्हणायचं आयन्स. काय म्हणायचं? आयर्न. अर्थ बदलला का नाही? बघा किती गंमत आहे इंग्रजी मध्ये पण. एअर म्हणजे हवा. एअर म्हणजे काय? हवा. त्या एअरला मी यस लावला. एअर्स. काय झालं? एअर्सचा अर्थ होतो हावभाव. एअरचा अर्थ होतो हावभाव. तुमच्या चेहऱ्यावर कसे तुमचे हावभाव आहेत त्याला इंग्लिश मध्ये म्हणायचं एअर्स. काय म्हणायचं? एअर्स. पुढे आहे पेन. वेदना. पेन म्हणजे वेदना. वेदनाला पेनला यस लावला की झाला पेन्स. पेन्स. पेन्स म्हणजे माहितीये का काय? माहितीये? नाही माहिती? त्या पेनचा अर्थ होतो धडपडणे, प्रयत्न करणे. काहीतरी मिळवण्यासाठी आपण जी धडपड करतो ना, म्हणजेच काय? प्रयत्न. प्रयत्न. पेन्स म्हणजे काय? प्रयत्न, धडपड. आणि शेवटचा आहे आर्म. आर्म म्हणजे बाहू. हाताचा हा भाग, याला म्हणायचं आर्म. काय म्हणायचं? आर्म. त्या आर्मला यस जोडला. आर्म्स. आर्म्स म्हणजे काय माहितीये? नाही माहिती? हा, आर्म्स. शस्त्र. आर्म्स म्हणजे काय? शस्त्र. जे आपले सैनिक असतात ना शस्त्रासह, त्यांच्या शस्त्रांना म्हणायचं आर्म्स. काय म्हणायचं? शस्त्रे. शस्त्रे. त्यांच्या हातामध्ये असणारे वेपन्स म्हणजे शस्त्रे. त्याला दुसरा शब्द आहे आर्म्स. राहील लक्षात? कळली ही गंमत तुम्हाला? आवडलं नवीन काही शिकायला? हे तुम्हाला जेव्हा तुम्ही इंग्रजीचे मोठे मोठे धडे वाचाल किंवा एखादी गोष्ट वाचाल त्यावेळेला असे शब्द येतात जे आपल्याला असं वाटतं अरे इथं लाकडे का आली? गोष्ट तर जंगलाची आहे.
मग इथं फॉरेस्ट शब्द का नाही आला? कळतंय का? जसं एकाच मराठी शब्दाचे अनेक शब्द असतात तसं इंग्रजीचे पण असतात. मग हे शब्द तुमच्या लक्षात आले पाहिजे. एस लावल्यानंतर त्याच्यामध्ये बदल होतो. ठीक आहे? घ्या लिहून.